त्या ठिकाणी बघा, मी तुम्हाला 3 आणि 4 प्रॉब्लेम काल होमवर्क दिले होते. बऱ्याच मुलांनी सॉल्व्ह केले आहेत. जसे की बरेच विद्यार्थी की ते प्रॉब्लेम सॉल्व्हच करत नाही. असं जर असेल तर मी आज 1-2 पालकांना फोन केले. प्रत्येकाच्या पालकांना मी फोन करेन. मला कंप्लीट तुमचा लिहिलेलं होमवर्क वगैरे हा अप टू डेट सगळं मला त्याची फोटोकॉपी लागेल, लक्षात ठेवायचं आहे. आता या ठिकाणी बघा 5वा प्रॉब्लेम तुम्हाला काय दिलेला आहे, 5th नंबरचा हा घेणार आहे मी. 4m 4m अधिक 6m इक्वल्स टू व्हॉट 24 आणि तुमचा काय सेकंड दुसरा 3m 3m प्लस 2n अधिक 2n बरोबर 28. आन्सर मध्ये बघा, फर्स्ट इक्वेशन आपण लिहूया 4m 4m अधिक 6n अधिक 6n बरोबर 54. एक लक्षात ठेवायचं या ठिकाणी, कधी पण तुम्हाला समीकरण जर इक्वेशन दिलेलं असं तर शक्यतो सिंपल फॉर्म मध्ये आणायचं, साध्या स्वरूपामध्ये आणायचं. आता हे जर इक्वेशन तुम्ही ऑब्झर्व केलं तर यात प्रत्येकाला 2 ने भाग जातोय, करेक्ट. मग काय म्हणायचंय, डिवायडिंग बोथ साइड बाय 2. मराठी काय म्हणू आपण, दोन्ही बाजूस 2 ने भागून आलं काय तुमचं, मग 2m 2m अधिक 3n प्लस 3n इक्वल्स टू 27. एक नंबर. आता हे आलं कसं, परत रफ वर्क बघूया. काय तुम्हाला दिलेला 4m 4m अधिक 6n बरोबर काय तुमचे 54 54. प्रत्येकाला काय करतोय आपण 2 ने डिवाइड करतोय. 2 2 जा 4 2 दुने 4 2m प्लस अधिक 2 3 जा 6 3m 27 दुने 54 किती आले 27 आले हे. आता दुसरं इक्वेशन अँड आणि 3m 3m अधिक 2n 2n बरोबर 28 बरोबर 28. म्हणून मग खाली काय म्हणतो, म्हणून मग देअरफॉर इक्वेशन 1 and 2 are in the form of x plus by equals to c. ऍक्च्युअली आता हे लिहायला कसं पाहिजे तुमचं, am प्लस bn इक्वल्स टू c, पण आता ठिकाणी दिलेलं आहे आपण तसंच म्हणून मला लिहायचं आहे. समीकरण 1 व 2 हे x अधिक by बरोबर c या स्वरूपात आहे. म्हणून मग a1 b1 c1 a2 b2 आणि c2. बघा 2m अधिक 3n बरोबर 27. मी तुम्हाला त्या ठिकाणी ऍक्च्युअली कसं लिहिलं पाहिजे, या ठिकाणी a1m प्लस b1n इक्वल्स टू c1. मग a1 कसा पाहिजे होता 2, b2 काय तुमचा 3, c1 किती आहेत 27. दुसरं इक्वेशन काय तुमचं 3m अधिक 2n बरोबर 28. ऍक्च्युअली हे तुमचं कसं आहे x प्लस by प्लस c जे का लिहिलं आपण हे तुम्हाला दिलं त्याचं बेसिक आहे, ऍप्लिकेशन इक्वेशन आहे ते, त्यामुळे तुम्हाला तेच त्या ठिकाणी लिहावं लागणार आहे. परत बघा या ठिकाणी a2m प्लस b2n इक्वल्स टू c2. परत a2 काय आला तुमचा
3. B2 काय आहे 2 आणि C2 काय आहे तुमचा 28. आता आपण काय करूया D ची किंमत काढून घेऊया. मग therefore D equals to A1 AB असतो B1 A2 आणि B2 सॉरी डिटेल मध्ये आहे का थोडं खाली घेऊया आपण. तुमचं काय आहे A1 B1 A2 आणि B2. आता A1 ची व्हॅल्यू काय आहे बघा 2 आणि B1 ची 3 आणि 2 खालचे आहेत. बघा 2 3 आणि काय झाले तुमचे 2. आता बघा 2 into 2 आणि याला मल्टिप्लाय करतो आपण मायनस वजा चिन्ह असतं आणि याला 3 गुणिले 3 2 to the 4 बेदुने 4 वजा 3 त्रिक 9. 4तून 9 गेले किती उरले 5. चिन्ह मोठ्या संख्येचं मायनस म्हणून मग नॉट इक्वल्स टू 0 हा काय 0 नाहीये. म्हणून D ची किंमत तुमची किती आली तर वजा 5. आता तुम्हाला M आणि N म्हणून काय करू आपण DM काढून घेऊया. DX नाही काढायचा. तुम्हाला कशात दिलेले इक्वेशन M आणि N च्या स्वरूपात दिले आहेत. करेक्ट. The given equation is in the form of what M and N variable. So that's why you can write here DM. C1 C2 B1 B2. You can skip the value of M. What is this? What is C1 C2? 27 28. And what is B1 B2? 3 and 2. Again 27 into 2 minus 3 into 28. 27 into what 54 minus what 84. What is the value of this? Minus 30. DM is what? Minus 30. But therefore DM equals to what? Minus 30. Correct? Next page. DM. What is DM? A1, A2, C1, C2. What is the value of A1, A2? 2, 3. Correct. 2, 3. 27, 28 equals to 28 into 2 minus 27 into what you are 3. 28 into 2 56 minus 27 28. What is the value of this? Minus 25. मग therefore म्हणून DN बरोबर किती झाले तुमचे minus 25 वजा 25. करेक्ट. मग therefore by क्रेमर्स मराठीमध्ये काय आहेत म्हणून क्रेमर पद्धतीने पहिले आपण काय काढून घेऊया M काढून घेऊया. M तुमचा काय आहे DM divided by what D. What is DM? Minus 30. What is D? Minus 5. वजा 5 आहे. वजा वजा चिन्ह काय होईल कट होईल. 6 5 जा 30. म्हणून मग M ची व्हॅल्यू काय आहे तुमची 6. आता N ची व्हॅल्यू मग आता N. What is this? DN by D. What is the value of DN?
-25 वजा 25 भागिले वजा 5 डिवाइड बाय -5 परत मायनस मायनस साइन कट होऊन जाईल 25 भागिले 5 इथे आले 5 मग therefore n equals to what 5 इथे आले 5 मग therefore n xy घ्यायचा नाही आता m ची व्हॅल्यू 6 n ची किती आहे 5 is the solution of the given simultaneous equation मराठीमध्ये काय आहेत m n बरोबर 6 5 ही दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल आहे. हा झाला तुमचा 5वा. आता यानंतर आपण बघूया 6वे इक्वेशन मला बघूया काय आहे 2x 2x अधिक 3y 3y इक्वल्स टू 2 आणि काय आहेत x मायनस y बाय 2 वजा y भागिले 2 इक्वल्स टू 1 बाय 2 काय भागिले 1 बाय 1/2. आता आन्सर मध्ये बघा 2x प्लस 3y 2x अधिक 3y बरोबर 2 याला काय करून घ्या 1 नंबर नाव देऊन टाका करेक्ट. त्याच्यानंतर and आणि x वजा मायनस y बाय 2 y भागिले 2 बरोबर इक्वल्स टू 1 बाय 2. आता हा 2 कट करायचा काय करायचं या समीकरणाला पूर्ण 2 ने मल्टिप्लाय किंवा गुणाकार करून घ्यायचा. म्हणून बघा मल्टिप्लाय बोथ साइड बाय 2 मराठीत काय म्हणा दोन्ही बाजूस 2 ने गुणून मग therefore 2x मायनस y इक्वल्स टू 1. आता हे आलं कसं आपण इकडं चेक करूया. बघा x वजा 1/2 प्रत्येक पदाला 2 ने गुणला याला पण 2 ने आणि याला पण 2 ने 2 गुणिले x 2x हा 2 काय झाला कट गुणिले भागिले किती आला मायनस y परत हा 2 किती उरले या ठिकाणी 1. समज तुम्हाला इक्वेशन 2 कसं आलं ओके. Therefore equation 2 is what 2x minus y equals to 1. But therefore equation 1 and 2 are in x plus by equals to c form. मराठीमध्ये काय म्हणू समीकरण 1 आणि 2 हे x प्लस by बरोबर c ह्या स्वरूपात आहे. मापायचं काय लिहितो आता नंतर a1 नंतर b1 c1 a2 b2 आणि c2 करेक्ट.
मग आता या ठिकाणी परत रफ मध्ये बघा. इक्वेशन 1 काय तुमचं? व्हॉट इज इक्वेशन 1? 2x प्लस 3y इक्वल्स टू 2. 2x अधिक 3y बरोबर 2. मग a1x अधिक प्लस b1y बरोबर व्हॉट? c1 इक्वल्स टू व्हॉट? c1. a1 ची व्हॅल्यू काय आली तुमची? 2. b1 ची 3 c1 ची 2. इक्वेशन 2 काय तुमचं? 2x मायनस y इक्वल्स टू 1. a2x प्लस b2y बरोबर काय झाला तुमचा? c2. a2 काय आला तुमचा? 2. b2 इथं काय असतो? 1 आपण लिहित नाही, पण आपण या ठिकाणी कन्सिडर करतो -1. आणि c2 काय आला तुमचा? 1. चालले. मग आता पहिले कुठली व्हॅल्यू काढतो आपण? d ची. d म्हणजे तुमचा काय आला? ab. काल तुम्हाला साईडला लिहून दिलं होतं मी. म्हणून d इक्वल्स टू व्हॉट? a1 b1 a2 b2. सॉरी, काय काय बघून घेतो तुम्हाला. a1 b1 a2 b2. आता a1 ची व्हॅल्यू काय आहे? 2. आणि a2 ची पण काय तुमची? 2. b1 3 minus 1 equals to 2 into minus 1 minus 3 into 2. What is 2 into minus 1? 2 गुणिले वजा 1 काय आले? वजा 2. वजा 3 2 चा किती आला? 6. म्हणून काय आले हे? -8 is not equals to 0. म्हणून therefore d equals to what? -8. Next, what is the value of dx? dx तुमचा काय आहे? c1 c2 b1 b2 equals to बरोबर. c1 c2 ची व्हॅल्यू काय आहे? 2 1 2 आणि 1. आणि b1 b2 ची 3 minus 1. Let equals to 2 into again -1 bracket complete -3 into 1. 2 into -1 -2. 3 into 1 3 -3. What is the value of dx? -5. But therefore dx equals to what? -5. Again, next value. dy. dy, what is this? a1 a2 c1 c2. What is a1 a2? 2 2. c1 c2 काय आहे? 2 आणि 1. Cross multiplication करतो. This multiply this and this multiply this. म्हणजे 2 into 1 minus 2 गुणिले
2. 2 minus 4 equals to what? Minus 2. म्हणून मग dy ची किंमत काय आली? -2. मग therefore बाय क्रेमर्स रूल मराठीमध्ये काय म्हणू आपण? म्हणून क्रेमरच्या पद्धतीने x dx बाय डी. आता dx ची किंमत काय आहे तुमची? एक मिनिट. -5y-8. परत मायनस मायनस कटून जाईल, काय येईल? 5/8. म्हणून x ची व्हॅल्यू काय आली तुमची? 5/8. 5/8. नेक्स्ट पुढचं काय बघा आता? y dy by d. What is dy? -2 by -8. परत मायनस मायनस चिन्ह निघून जाईल. 2 4 जा 8. म्हणून y equals to 1/4. मग therefore x y x 5/8 आणि y काय आहे? 1/4 is the solution of the given simultaneous equation. मराठीत काय म्हणतो आपण? x y 5/8 1/4 ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे. या ठिकाणी आपली 1.3 एक्झरसाइज काय झालेली आहे? संपलेली आहे. लक्षात. आता पुढचा टॉपिक आपण घेऊया. लिनियर आहे का नाही? करेक्ट. त्यांनी काय दिले? रेषीय आहे का नाही? तर आता ह्या पॉइंट घेण्यासाठी आपण पुढचं पेज घेऊ. एक मिनिट. टेबल पण आपल्याला करावं लागेल. पहिले आपण काय करूया? टॉपिकचं नाव घेऊया. दोन चलातील रेषीय समीकरणात रूपांतर करण्याजोगी समीकरणे इंग्लिश मध्ये इक्वेशन रिड्युसिबल to a pair of linear equation in equations equations आहे in two variable. आता लिनियर इक्वेशन काय असतं? मी तुम्हाला पहिलेच सांगितलंय.
समजून घ्या ax प्लस by इक्वल्स टू c. हे तुमचं काय लिहिलेलं आहे, याचा काय आला 41 आला. पण हाच जर x डिवाइड असेल, y पण काय असेल डिवाइड असेल, तर हे तुमचं रिलेक्वेशन आहे का नाही, कारण हे वर जाताना याचा 40 कट काय होतोय -1 होतोय. मग असे तुमचे काही लिनियर इक्वेशन नाहीत, म्हणजे रेषीय समीकरण नाही. करेक्ट. मग खाली त्यांनी काही इक्वेशन दिलेले, टेबल दिलेलं आहे, आपण ते टेबल या ठिकाणी भरून घेऊया. त्यांनी विचारलं आहे आयदर वेदर इज लिनियर ऑर नॉट. आपण ते टेबल काढून घ्या ठिकाणी. टॉपिकचं नाव लिहिण्यासाठी नक्की काय आहे ते. समीकरण किती आहे? 4 आहेत. 1 2 3 and 4. इथं तुम्हाला इक्वेशन लिहिण्यासाठी एक कॉलम आहे, चलांची संख्या म्हटलं आणि शेवटचा कॉलम. आता या ठिकाणी काय दिले बघा, समीकरणे इंग्लिश मध्ये काय, इक्वेशन्स. चलांची संख्या इथं काय आहेत, नंबर ऑफ व्हेरिएबल. इथं काय आहेत, रेषीय आहे की नाही. मराठीत वेदर लिनियर ऑर नॉट. लिनियर ऑर नॉट. करेक्ट. तर इक्वेशन दिले बघा, पहिलं तुम्हाला त्यांनी काय दिले, 3x मायनस 4y इक्वल्स टू. आता चलांची संख्या म्हटले, तर चलांची संख्या म्हणजे काय बघा, ही x आणि y. दिस इज व्हॉट युअर व्हेरिएबल. हे किती आहे तुमचे, 2 आहे. 2 आहे म्हणजे काय दिलं 2. लिनियर आहेत का, नाही. हा x वरतरी काय होईल, x⁻⁻1 आणि हा 4, हा y वरतरी काय होईल -1y होईल. याचा 40 प्लस आहेत का, नाही. म्हणून आहेत का, नाही. म्हणजे काय दिलंय त्यांनी, नाही. म्हणजेच काय तुमचं नॉट आहे. एक मिनिट, आपण हे पहिले इरेज करूया. समीकरण रफ केलेलं. इथं काय आहे तुमचं, नाही आणि काय येईल नॉट. परत तुमचं काय आलं या ठिकाणी 6 x मायनस वाय, x वजा वाय, 3 भागिले 3 डिवाइड बाय वॉट, y मायनस 2 इक्वल्स टू 0 बरोबर 0. परत बघा 6 x मायनस 1 प्लस 3 y मायनस 2 y वजा 2. परत तुमची व्हेरिएबल किती आली या ठिकाणी, 2 आले. किती आले, 2. इक्वेशन आहेत का, नाही. हे वर्धन परत काय होईल मायनस, हे पण वर्धन काय होईल मायनस. हे पण काय आलं तुमचं नॉट. परत किती आहेत, 2. हे तुमचं ब्रॅकेट आहे. इथे पण काय केलंय त्यांनी, ब्रॅकेट केलेलं आहे. नाही, काय म्हणतात नॉट. थर्ड 27 27 डिवाइड बाय भागिले
2x अधिक 1 अधिक प्लस 13 y भागिले 2 बरोबर 0. परत तुमचे किती आले व्हेरिएबल एक्स आणि वाय चलांची संख्या किती आली 2. परत आहे का नाही. परत 14 एक्स प्लस वाय एक्स अधिक वाय 3 भागिले 3 डिवाइड बाय एक्स मायनस वाय इक्वल्स टू 5. परत व्हॉट इज नंबर ऑफ व्हेरिएबल्स 2 एक्स अँड वाय चलन संख्या 2 आहेत ते कुठले आहेत एक्स आणि वाय. परत हे तुमचं आहेत का नाही. असा हा टेबल आहे त्या ठिकाणी तुम्हाला तो त्यांनी भरायला लावलेला आहे. आता पुढचं बघायचं काय म्हटलंय की रिमेंबर दिस. रिमेंबर दिस बऱ्याच मुलांकडे पुस्तकं आहे ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे लक्षात. रिमेंबर दिस मध्ये आता या ठिकाणी यांनी एक ऍक्टिव्हिटी बेस दिलेला आहे प्रॉब्लेम आहे. तर ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रॉब्लेम जो आहे तो तुम्ही होमवर्क आहे तुम्हाला घरी कारण ते एम आणि एन मानून लिहायचं आहे. सॉल्व करायचं एम एन एनचं. आपण काय करूया तो प्रॉब्लेम सॉल्व करूया. मी तुम्हाला ते चौकट भरून देईल पण त्याचं सोल्युशन आहेत ते बाजूला तुम्हाला करून घ्यावं लागणार आहे. बघा अजून एक्सरसाइज नाही. चौकटीतील समीकरणांची उकल काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. इंग्लिश मध्ये काय आहेत टू सॉल्व गिवन इक्वेशन fill the below boxes suitably. Fill the below boxes suitable. आता या ठिकाणी बघा ह्या प्रॉब्लेम मध्ये मी तुम्हाला सगळे बॉक्स भरून देणार आहे करेक्ट फक्त बॉक्स भरून देईल. पण ज्या वेळेस हा प्रॉब्लेम मी तुम्हाला कधी सॉल्व्ह करायला लावेल एक्सरसाइज सराव संचेचे 1-2 प्रॉब्लेम झाले का त्यानंतर तुम्हाला हा प्रॉब्लेम परत सेपरेटली सॉल्व्ह करायचा आहे आणि मग ते फिल इन द ब्लँक्स भरायचे आहे. कारण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करा डायरेक्टली फिल इन द ब्लँक्स भरता येणार नाही. लक्षात हा फक्त आज तुम्ही लिहून घ्यायचा आहे आणि हा प्रॉब्लेम परत तुम्हाला नंतर जेव्हा मी सॉल्व्ह करायला लावेल त्यावेळेस मात्र तो तुम्ही तो सॉल्व्ह करायचा आहे. आपण काय करूया ते फिल इन द ब्लँकचा टेबल काढून घेऊया. निम्माच या ठिकाणी बसेल निम्मा मी तुम्हाला काय सगळं पुढे काढून देईल करेक्ट.
आता याच्या जे खालचा जो भाग आहे हा आपण काय करणार आहोत नेक्स्ट पेजवर नाही तर बसणार नाही म्हणून लक्षात. पहिले आपण हा भरून घेऊया. तुम्हाला इक्वेशन काय दिलेले आहे त्यांनी 5 भागिले x वजा 1 प्लस अधिक 1 छेद y वजा 2 बरोबर 2 इक्वल्स टू 2. दुसरा आहे सेकंड आहे 6 x वजा 1 मायनस 3 y मायनस 2 इक्वल्स टू 1 बरोबर 1. आता ह्या ठिकाणी मग काय लिहिले त्यांनी a x वजा 1 x वजा 1 बरोबर काय माना तुम्ही m माना. करेक्ट. इथे व म्हटलेलं आहे इंग्लिश मध्ये काय म्हटले पुढे रिप्लेसिंग आणि या ठिकाणी काय म्हटलं पुढे बाय m म्हटलेलं आहे. पुढे 1 दुसरं काय तुमचं इक्वल्स टू n इंग्लिश मध्ये काय बाय. बघा दोघं तुमचे समीकरण सारखेच आहे खालचे त्याच्यामुळे एकाला m माना एकाला n माना. मग नवीन समीकरणे काय आले तुमची 5m प्लस n इक्वल्स टू 2 5m n 6m 6m मायनस 3n इक्वल्स टू 1. बघा या ठिकाणी तुम्हाला सिंपल समजून सांगतो मी की ह्या 5 आहेत आणि x वजा 1 आपण काय म्हणले 1 छेद x वजा m मुलीला तर काय होईल 5m होऊन जाईल. इथं काय आला तुमचा एक मिनिट व्यवस्थित सांगतो तुम्हाला मी. आपण काय करूया हा 5 x वजा 1 आहे ना हा कसा लिहून घ्या 5 बाहेर काढून घ्या आणि 1 x वजा 1 मग बरोबर 5. याच्याबद्दल काय मांडलंय आपण m मांडले आहे म्हणून काय आला तुमचा तो 5m. लक्षात तसंच प्रत्येकाचं करायचं आहे आपल्याला यांचं पण आहे. मग इथं काय म्हटले ऑन सॉल्विंग मराठीमध्ये काय म्हटले नवी समीकरणे सोडवून. इंग्लिश मध्ये काय म्हटलं ऑन सॉल्विंग सॉल्व करायचे म्हणजे काय करायचे त्याच्यातून वजा करायचं 3 मल्टिप्लाय करायचं हे आपलं झालेलं आहे. त्यांनी काय दिलं आहे बॉक्स दिलेला आहे व अँड किंवा यांना आपण काय दिलं आहे तर बॉक्स दिलेला आहे. याच्यावरून m आणि n ची किमती काय तुमच्या 1/3 जरा मोठा बॉक्स घेऊया. 1/3 n पण काय आला तुमचा या ठिकाणी 1/3. मग आता याच्या पुढचा टेबल आपण नेक्स्ट पेजवर घेऊया.
मग या ठिकाणी बघा पुढे आलाय रिप्लेसिंग म्हटले त्या ठिकाणी. इथेच म्हटलेले आहेत. तिथून तुम्हाला मी इंग्लिशमध्ये काय म्हटलंय, रिप्लेसिंग mn by their original value. हा प्रॉब्लेम सुद्धा IMP हा गाळले जागांमध्ये. मराठीमध्ये काय म्हटलंय, m व n च्या किमती ठेवून मिळणारी समीकरणे. तर काय आलं बघा या ठिकाणी, 1x - 1 = 1/3 आणि या ठिकाणी काय 1y - 2 = what 1/3. परत हे पण सॉल्व करायचे ऑन सॉल्विंग, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. x बरोबर काय आले तुमचे 4, y बरोबर काय आले हे 5. हे निघेल पुढचं तुमचं समीकरण सगळे. म्हणून x and y is the solution. ही टोटल आहे. आता हा प्रॉब्लेम जर तुम्हाला विचारता 4 मार्क, किती मार्क विचारता 4 मार्कसाठी. त्यामुळे हा प्रॉब्लेम जो आहे हा आपण काय करूया एक्झरसाइज मध्ये व्यवस्थित घेऊया. आता उद्याच्या लेक्चरमध्ये तर लिहून घ्या. हे उद्याच्या लेक्चरमध्ये आल्या आल्या पहिले मी तुम्हाला हा प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व करून देईन. आपण लिहून घ्या तुम्ही फक्त, आणि मग मी तुमची एक्झरसाइज सुरू करेल. आणले तर उद्याच्या लेक्चरला तुम्ही फक्त लिहून घ्या. उद्याच्या लेक्चरला मी आल्या आल्या तुम्हाला पहिले हा प्रॉब्लेम सॉल्व करून देईल आणि मग सराव संच आपण काय करूया 1.4 कडे जाऊया. लक्षात, आज तुम्ही फक्त हा लिहून घ्यायचा आहे तसाच, आणि उद्या याचे व्हॅल्यू येतात कशा ते आपण सगळं उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, आजच्या लेक्चर फक्त एवढंच आहे. लक्षात.